हॅलो एव्हरीवन. तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आम्ही 1 वर्षानंतर इथे आलो होतो. कुठे ते समोर तुम्हाला ते बघून दिसतच असेल. तर हो, आम्ही 1 वर्षानंतर ना बीचवर आलो होतो. लास्ट टाईम ना जेव्हा गेलो होतो ना तेव्हा गोव्याला गेलो होतो, गोव्याच्या बीचवर. आणि 1-1.5 वर्ष झालं आम्ही ट्रिप काढलीच नव्हती आणि फायनली आम्ही ना इथे बीचवर आलो होतो. एवढं छान वाटत होतं ना. आणि म्हणजे आपल्याला तेच दररोज करून कंटाळा येतो. त्यामुळे वर्षातून 1-2 वेळा तर ट्रिप केलीच पाहिजे. त्यामुळे थकवा पण जातो आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि नंतर घरी जाऊन काम करायला आपल्याला उत्साह पण येतो. चला तर मग तुम्हाला ना माझ्यासोबत केरळमधील वर्काला बीच फिरवते. आणि आम्ही ना इथून जात होतो. वरतीच आमची जी व्हॅन होती ना ती लावली होती. आणि तुम्ही इथं बघू शकता एवढे छान छान पर्स वगैरे होते ना, म्हणजे बॅग, ड्रेसेस ते तर लावलेलेच असतात. चांगलं सुरू आहे दोघांचं आता. पॅकेज थ्रू गेल्यामुळे ना जेवढा टाईम आम्हाला बीचवर घालवायचं होतं ना तेवढा काय घालवता आला नाही. कारण ते पॅकेजवाल्यांचं कसं असतं की म्हणजे त्यांचे सगळे स्पॉट झाले पाहिजे दाखवून. त्यामुळे ते ना म्हणजे जरा घाई करत होते. त्यामुळे एखादा घंटाचा आम्हाला बीचवर थांबता आला. नंतर ना सगळ्यांचा बसमध्ये असा डान्स सुरू होता. आणि तिथून ना आम्ही हॉटेलवरती गेलो. आणि इमलीज म्हणून काहीतरी हॉटेल होतं. आम्ही ना म्हणजे तमिळनाडूमध्ये होतो सध्या. आणि खरंच हे हॉटेल ना खूप छान होतं. आणि आता शरीर तर खूप जास्त एन्जॉय करत होते. 308. मॅम शरीर थांब. ओके फिर काय असेल तर विचारा. ओके थँक्यू. तर अशी काहीशी आमची रूम होती. आणि हे हॉटेल ना 4 स्टार हॉटेल होतं. तर आम्ही आतापर्यंत जेवढ्या हॉटेलमध्ये राहिलं ना त्याच्यापेक्षा ना ही रूम जरा चांगली होती. त्यामुळे छान म्हणजे सगळ्या सोयीसुविधा होत्या. आणि इथं लॉकर वगैरे सगळं दिलं होतं. पण सगळ्याचे ना चार्जेस होते. काजू ते ठेवले होते ना त्या सगळ्यांचे चार्जेस होते. हॉटेल छानच होतं. शरीरचं इथं ना बघणं सुरू होतं की काय काय आहे काय नाही. तर माझे व्हिडिओज आवडत असतील त्यांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.